मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंमध्ये 4 तास चर्चा, प्रचाराबाबत ठाकरेंची खलबतं। ठाणे मनपाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेची रणनीती, शिवसेना उमेदवारांसह नेत्यांची उपस्थिती। नाशकात दीपक बडगुजर आणि मुकेश शहाणे आमने सामने, भाजपाची डोकेदुखी वाढण्याची शक्यता। अजित पवारांच्या उमेदवाऱ्या गुंडगिरी वाढवणार, खासदार मुरलीधर मोहोळ यांची टीका। शुक्रवारपासून मुंबईत प्रचाराचे बिगुल फुंकलं जाणार, महायुतीची 3 जानेवारीमध्ये पहिली सभा, 4 जानेवारीला ठाकरेंचा जाहीरनामा। 5 महानगरपालिकेमध्ये भाजपाचे 10 उमेदवार बिनविरोध, कल्याण डोंबिवलीमध्ये 4, धुळ्यात 3 आणि पनवेल इथं 1 उमेदवार बिनविरोध। भाजपा पाठोपाठ एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे उमेदवारही बिनविरोध, शिंदेंचे कल्याण डोंबिवलीमध्ये 3 तर अजित पवारांचा 1 उमेदवार बिनविरोध। पैशांच्या अनेक ऑफर्स येतील, आमिषाला बळी पडू नका, राज ठाकरेंचं मनसेच्या उमेदवारांना मार्गदर्शन। पहलगामचा हल्ला धर्म विचारून नव्हता, पूजा मोरे यांना वक्तव्य भोवलं, पुणेकरांच्या संतापानंतर पूजा मोरेंना सोडावी लागली उमेदवारी। अहिल्यानगरमधील भाजपाच्या 2 उमेदवारांना मोठा दिलासा, अर्जावर घेतलेल्या हरकती निवडणूक अधिकाऱ्यांनी फेटाळल्या। मुंबईचा महापौर कोण हे मराठी माणूसच ठरवेन, संजय निरुपम यांच्याकडून वक्तव्य, कृपाशंकर सिंह यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर पांघरून घालायचा प्रयत्न। मिरजेमध्ये भाजपा उमेदवाराच्या घरावर हल्ला, शिवसेनेच्या समर्थकांनी हल्ला केल्याचा आरोप, हल्ल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। कुख्यात अस्लम शेखच्या मैताला प्रचंड गर्दी, शिर्डीमध्ये दहशतवाद्याच्या अंत्यसंस्काराला मुसलमानांची गर्दी। साताऱ्यामध्ये साहित्यिकांचा मेळा, 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन सोहळा संपन्न। विश्वास पाटील माफी मागा अन्यथा संमेलन उधळून लावू, आंदोलकांचा साताऱ्याच्या संमेलनस्थळी इशारा। नवरा भाजपाविरोधात बंडकरी, बायको गेली माहेरी, भाजपाच्या माजी महापौरांनी सोडलं पतीचं घर। निवडणूक अधिकाऱ्यांनाच बी फॉर्म लपवल्याचा आरोप, संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार, अधिकारी लतीफ पठाणांची कृती संशयास्पद। देवेन भारती यांनी केला अचानक नियंत्रण कक्षाचा दौरा, मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी घेतला सुरक्षा व्यवस्थेचा आढावा। बांगलादेशामध्ये हिंदूंवर अत्याचार सुरू, जमावानं हिंदू व्यक्तीला जाळलं, 15 दिवसात हिंदूंना जाळल्याची दुसरी घटना। दूषित पाण्यामुळे 7 जणांचा मृत्यू, 149 जण गंभीर, 1 अधिकारी बडतर्फ, 2 निलंबित, मध्य प्रदेशातील इंदूरमधील घटना। जर्मनीमध्ये बँकेवर धाडसी दरोडा, बँक पार्किंगच्या भिंतीला भगदाड पाडून 290 कोटींवर डल्ला। पेरूमध्ये 2 रेल्वे धडकल्या अपघातात 1 ठार, 30 जखमी, अपघाताची चौकशी सुरू।